नमस्कार, मी जयश्री पवार बोलत आहे आणि आपल्याला जवसाची चटणी बनवायची आहे. शेंगदाणे एक वाटी, तीळ एक वाटी आणि चवीपुरतंच म्हणजे तिखट थोडंच टाकायचं आपल्याला. खोबरं बघू शकता आणि जिरं पण टाकायचं आपल्याला भाजताना आणि चांगलं बारीक गॅस करून भाजून घ्यायचे शेंगदाणे. शेंगदाणे झाले आपले भाजून. आता आपल्याला तीळ भाजायचे आणि गॅस बारीकच ठेवायचा, त्यातच जिरं पण टाकायचं आणि चांगलं असं म्हणजे थोडं करपू द्यायचं नाही, म्हणजे असं छान असं भाजून घ्यायचं. आता आपण दूर दाखवत आहे जवस पण तसंच भाजून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. आता आपलं जवस पण भाजून झालं. आता आपल्याला खोबरं पण तसंच भाजून घ्यायचं मस्त खरपूस आणि गॅस बारीकच ठेवायचा. आता आपलं खोबरं पण होतंय. बघू शकता आणि सोपी रेसिपी आहे, कोणी पण करू शकतं. आता आपलं सगळं भाजून झालेलं आहे आणि तिखट कमीच टाकायचं. आता आपण जवसन तीळ मिक्सच केलंय आणि त्याच्यात थोडं थोडं खोबरं आणि शेंगदाणे टाकायचे. आता आपलं सगळं गार पण झाले. मिक्स करून वाटून घ्यायचं थोडं थोडं, म्हणजे पूर्ण मिक्स होते. आणि तिखट थोडंच टाकायचं, जास्त तिखट नाही बनवायची. इथं झालं आपलं मिक्सच असं वाटून घ्यायचं. हे दाखवलं चालत ना? बघू शकता किती छान वास एवढा छान सुटलाय ना, बघू शकता. देते का सगळं तीळ ते सगळं आता वाटून घ्यायचं पुरं आणि परत थोडंसं. ही दुसरी आहे का? तीच आहे रे आधी. थोडे शेंगदाणे म्हणजे मिक्स होतं सगळं. परत काय दाखवायचं? टाकायचं मीठ, लाल तिखट बंद करणं. आपली झालेली जवसाची चटणी खूप सुंदर लागते.